फायनली कॅन्टीनला आलो आहे. बघू शकता बाहेरून लुक असा आहे कॅन्टीनचा. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग, वेलकम टू अवर चॅनल. तर आत्ता सकाळी वाजलेत 8 वाजलेत आणि आपण चाललो आहे नाश्ता आणायला बाहेर. इडली वडा, मेंदू वडा वगैरे. आणि आजचा ब्लॉग मी खाणं चालू केला आहे. तर मित्रांनो, आपण आता रेडी झालो आहे, बघू शकता. आणि आता मी चाललो आहे स्टेशनला, कारण की मी आई दादा मी चाललो आहे ठाण्याला. आणि ॲक्च्युली सकाळी घरी आलो आणि म्हणजे नाश्ता वगैरे करून परत झोपून गेलो. आता परत रेडी होऊन चाललो आहे. तर गाईज फायनली स्टेशनला पोचलो आहे आणि आय थिंक हे चालू आहे. हे बघा, हे जे आहे ना, हे ह्याचा बटन असतो, तो बटन बंद केलं ना की थांबतं. बटन कोणत्या साईडला आहे बघावं लागेल. हां, हे बाई इथे ह्या बटन. काय आता आम्ही चाललेलो ट्रेनमध्ये, पण आम्हाला काही जमलंच नाही चढायला. मग आता आम्ही चाललो दुसऱ्या ट्रेन. डोरीमनमुळे डोरीमन चक्रात गेली असती, म्हणून आम्ही त्यांचा मार्ग बदली केला आणि आता आम्ही निर्णय घेतला की आम्ही स्लो ट्रेननी जाणार. स्लोमध्ये पण नाही चढत ती. मित्रांनो, आता आपण फायनली ठाण्याला पोचलो आहे आणि चाललो आहे चालत. बस स्टँडवरती आहे म्हणून दाखवतात. गाईज फायनली आता आम्ही आलो आहे कांजूरमार्ग स्टेशनला. आम्ही जाणार आहे इकडं नेव्ही कॅन्टीनला. आणि आतमध्ये जाऊन व्हिडिओ नाही काढू शकत, कारण की तिकडे अलाउड नाही व्हिडिओ वगैरे काढणं. तर बाहेरनं दाखवू शकतो कॅन्टीन कशी दिसते, फक्त आतून नाही दाखवू शकत. हे बघा, आमची मम्मी पुढे पुढे चालली आहे. डोरीमॉन. फायनली कॅन्टीनला आलो आहे. बघू शकता बाहेरून लुक असा आहे कॅन्टीनचा. तर काहीच बघू शकता, डीमार्ट सारखंच आहे इथं, पण फक्त आहे की डीमार्टमध्ये जर का समजा 100 रुपयाचं काय असेल तर ते आम्हाला इथं 50-60 रुपये भेटतं. डिस्काउंट म्हणजे टॅक्स वगैरे काढून भेटतं असं कॅन्टीनमध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही सामान वगैरे घेतलं आहे, रेडी झालं आहे आणि आम्ही आता निघालो घरी निघालो. आणि मला सर्दी झाली आहे भयंकर. हे बघा, कांजूरमार्गला नवीन स्टेशन. काय आता आम्ही एक एक्सपेरिमेंट करणार आहे. मी एखाद्याच्या खांद्यावर असं झोपणार आणि बघणार की तो काय करतो, उठवतो का झोपू देतो. आता आम्ही काका ताळी मागतात. फायनली भावांनो घरी पोचलेलो आहे आणि जसं की ते बोललेलो मी ट्रेनमध्ये झोपणार, असं एकाच्या बाजूला झोपलो.
तो पहिल्या ह्याच्यात म्हणजे त्यांनी काय नाही केलं, असं डोकं हे केलं, वरती केलं. दुसऱ्या ह्याच्यात तो बोलतो क्या भाई क्या कर रहा है. आणि मग तिसऱ्या ह्याच्यात परत त्याला हे करायला गेलं. तिसऱ्या ह्याच्यात त्याला बोललो भाई बहुत किधर उतरना है, तो मला कल्याण बोललो बहुत भयंकर नींद आ रहा है. बोलला सो जाओ. मी त्या मांडीवर झोपणार होतो, पण दादाला ती व्हिडिओ काढताना आली आणि जशीच व्हिडिओ काढायला चालू केली तेवढ्यात तो उठला. म्हणून व्हिडिओज काढले नाही परत. चला कुठं चालला? क्लासला चालला. बाय बाय. एकटा कोण येते? 7:30 आणि तब्येत एकदम खराब झाली. झोपलेलो, आता उठलोय, ते पण चिकन वगैरे आणायचे म्हणून. नाहीतर मला तर वाटत नव्हतं, मी डायरेक्ट जेवतानाच उठणार होते लोक. पण आता चिकन आणायला कोण नाही आहे, म्हणून मला जावं लागते. ते सगळं आणून देऊया. चला भावनो, माझा तर विचार आहे ताप वगैरे तर येत राहील. मी आता 9 वाजता गोळी खाल्लेली. आता मला जरा बरं वाटतं, ताप तर गेला आहे, बरं वाटतं नॉर्मली. तर घरी बिर्याणी केली, थोडंसं खाऊन घ्यावं. बिचारा त्या कोंबडीने आपल्यासाठी एवढा जीव दिला आहे, तर तिचा मान राखण्यासाठी मी खातो, बाकी काय नाही. तर चला आता बिर्याणी खायला जाऊ. गाईस तरी बिर्याणी रायता थोडंसं खाऊन घेऊया. आणि घरात मी एकटाच आहे, सगळे गेले डीमार्टला. आता जायस्तोवर तर मला बरं नव्हतं, आता ही लोकं गेली आहेत आणि आता मला बरं वाटायला लागले. आता मम्मीला असं म्हणजे घरच्यांना असं वाटेल की डीमार्टला जावं लागेल, म्हणून मी आजारी पडायचा नाटक केला. तर काय करणार, जाऊ दे. आता आपण सगळं टेन्शन साईडला ठेवावं आणि बिर्याणी खाऊन घेऊया मस्तपैकी. तर एकतर माझी इच्छा आहे की मला मॉमेडियन लोकांच्यात बिर्याणी खायची. म्हणजे हां, तुम्हाला माहितीच असेल मॉमेडियन लोक बिर्याणी वगैरे बनवतात, चांगली वगैरे बनवतात. तर मला त्यांच्या घरात बिर्याणी खायची. पण काय करणार, नशिबात खोट. माझा एकच मॉमेडियन मित्र आहे, चांगलाच जवळचा, पण तो भिकार छोटा आहे. तो कधी बोलत नाही, फक्त बकरीच्या दिवशी एक अर्धा किलो मटण देतो आणि संपवतो विषय. कधी त्यांनी बिर्याणीला बोलवलं नाही ना. ते खीर शॉर्मा खरी ते काहीतरी म्हणतात ना, ते गोड गोड त्यांच्यात असतं ना, ते रमजानच्या वेळी देतात, ते कधी दिलं नाही. फक्त नावाला मॉमेडियन आहे, पण दलिंदर रोज डाळ भात खातो. हे बघा, आता खाऊया, मला लागली भूक. मित्रांनो लफडा आला. एकतरी बिर्याणी एक नंबर केली आहे आणि वरनं तिखट आहे. आणि पहिली गोष्ट तर मला सर्दी आहेच, आणि वरनं बिर्याणी खाल्ली, तिखट लागलं तर मला अजून ते झणझणीत वेगळंच वाटते. म्हणजे वेगळीच फिलिंग येते. कान बंद झालेत, डोळ्यातनं पाणी येते, नाक बंद झाले, तरी खाऊ वाटते. अर्धीपेक्षा जास्त बिर्याणी संपली. आता हे खाऊन डीमार्टला जातो, कारण की घरी कोण नाही आहे, सगळे डीमार्टला गेलेत सामान घ्यायला. आता गणपती येत आहेत त्यासाठी. तर आता आपण हे खाऊन डीमार्टला जाऊया. माझं डोकं दुखतंय तरी मी खातोय. मला काय झालं काय माहिती, डोकं ठणकतंय ठण 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 ठण, तरी मी खात चाललोय. तिखट लागतंय, कळतंय, तरी खात चाललोय. रायता घेऊन खातोय. आईच्या हाताला चव आहे रे, माझ्या आईच्या हाताला लय चव आहे. तर गाईज आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.